गेल्या 15 ते 20 दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून काल मतदान प्रक्रियेतून पूर्णविराम मिळाला असला तरी प्रत्येकाला प्रतीक्षा लागली आहे ती 21 डिसेंबरची। कारण ऐनवेळी निवडणूक आयोगाने दिनांक 3 डिसेंबर रोजी लागणारा निकाल हा चक्क 21 डिसेंबरला लागणार असं घोषित केलं आणि त्यामुळे प्रत्येकाची तारांबळ उडालेली आहे। आजच्या या अत्याधुनिक युगात तांत्रिकतेचा अभाव आणि अशा अडचणीत असलेली ही निवडणूक तब्बल 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेगाव शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली। तरी या निवडणुकीत बहुप्रतीक्षेत असताना वारंवार राजकीय सत्तांचा हस्तक्षेप, त्यानंतर निवडणूक ही न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने तब्बल 9 वर्ष प्रतीक्षा करत असतानाही या निवडणुकीचा निकाल लागण्याबाबत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेले निर्णय वा त्यावर न्यायालयाने केलेली सुनावणी त्यामुळे हा गोंधळ उडाला असल्याचं पाहावयास मिळतं आणि याचा परिणाम हा जनसामान्यावर आणि या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत पाहावयास मिळतो। नमस्कार, मी संतोष पिंगळे। शेगाव शहरामध्ये काल 15 प्रभागात एकूण 30 नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी आणि जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही जरी मोठ्या उत्साहात पार पडत असली तरी शेगाव शहरातील स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन यांच्यातील काही वाद वगळता सर्व शांततेने आणि संयमाने पार पडल्याचा प्रकार पाहावयास मिळाला। प्रभाग 1 ते 15 मध्ये प्रत्येक प्रभागाने स्थानिक नेतृत्वांची आणि उमेदवारांना चाहत्यांची मोठी गर्दी आणि हा उमेदवार निवडून आणायचा या स्पर्धेत प्रत्येक जण लागल्याचं चित्र पाहावयास मिळत होतं। या निवडणुकीत तर महिलांनी सुद्धा हिरारीने भाग घेतल्याचं पाहावयास मिळतं। उमेदवाराच्या घरातील परिवारातील सदस्य हे सक्रिय झाल्याचं चित्र पाहावयास। निवडणुकीची ही रणधुमाळी नक्कीच काय रंग आणेल यापेक्षा या निवडणुकीमध्ये आपण काय शिकलो हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं आणि प्रत्येकाने गेल्या 15 दिवसामध्ये एका नेतृत्वाचा आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी असलेली तयारी, आपल्या जीवनाचा हिरो बनण्याची तयारी या कालावधीत केल्याचं पाहावयास मिळतं। यात एक कार्यकर्ता असो वा उमेदवार असो आणि सहकार्य करीत असताना या लोकोत्सवामध्ये प्रत्येकाची काय भूमिका असते हे पाहावयास मिळालं आणि आर्थिक विषमता, श्रीमंत, गरीब, धनदलाढ्य आणि भल्याभल्यांना मतासाठी मतदार राजापुढे आपली झोळी घेऊन फिरण्याचं चित्र हे सर्वांनी अनुभवलं आणि म्हणून आजच्या या लोकशाही युगामध्ये गालबोट न लावण्यासाठी पारदर्शकता जोपासावी हा उदात्त हेतू असतानाही काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं पाहावयास मिळालं। काही ठिकाणी तर मतदार राजांचे मत विकत घेण्याचा प्रकार हा खरोखरच निंदनीय असा असला तरी त्याची काही उदाहरणं काही प्रभागामध्ये चर्चिल्या गेली आहेत। या सगळ्यांवर मात करत काल सर्व मतदारांचे मतदान हे मतपेटीत जमा झाले असल्याने या सर्व उमेदवारांचे भाग्य या पेटीत जमा आहेत आणि प्रत्येकाला याची उत्सुकता लागत आहे आणि ती लागली सुद्धा पाहिजे। परंतु या झालेल्या उत्सवामध्ये जय पराजय हा जरी 21 डिसेंबरला निश्चित होणार असला तरी या निश्चित होणाऱ्या या जय पराजयाची प्रतीक्षा करावी आणि यापुढे आपल्या दैनंदिन कामाला प्राधान्य द्यावं। या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रकार जरी अनुभवाला आले असतील तरी शांतता, संयम बाळगणे हा महत्त्वाचा विषय आहे। आज या प्रत्येक ठिकाणी अनेक जण आपापल्या परीने वेगवेगळे अंदाज मांडत असून त्याचा परिणाम हा उमेदवारांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण प्रत्येक उमेदवार हा आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी या रिंगणात उतरलेला आहे आणि हे त्यांनी अपार कष्ट करून आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन होणं हे गरजेचं आहे। अनेक ठिकाणी अनेक प्रभागात वेगवेगळ्या स्थानिक नेतृत्वांची चुरस
ही नक्कीच महत्त्वपूर्ण अशी राहिली आहे आणि त्याच्या लढतीबाबत अनेक चर्चा गावभर रंगत असल्या तरी अंदाज हा आपल्यापुरता मर्यादित वा चर्चेपुरता मर्यादित ठेवणं गरजेचं आहे, परंतु त्याचं जाहीर प्रकटन करणं हे उमेदवारांच्या मानसिकतेला सध्या तरी धोका पोहोचवणारं असल्याचं सुज्ञ नागरिकांकडून सांगितलं जात आहे. मतांचा निकाल आणि जनतेने दिलेला कल हा निकालातून समोर येईपर्यंत आपण स्थानिक पातळीवर मत हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपलेपणा जोपासण्याच्या दृष्टीतून हा अंदाज एक दिवस अगोदर मांडल्यास तो फार सोयीचा ठरू शकतो. त्यामुळे उमेदवारांची मानसिकता ही चांगली राहील हा असं तज्ज्ञांकडून सांगितलं गेलं तर त्याचं अंमलबजावणी हा सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणतो. कारण हा उमेदवार फक्त आज निवडणुकीत जरी असला तरी तो आपलाच आहे, आपल्या गावातलाच आहे आणि तो नेतृत्वासाठी समोर आला आहे. त्याचं कौतुक करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि यावर थोडी स्पष्टता ठेवली तर प्रत्येकजण एकमेकाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करेल आणि हा लोकशाहीचा उत्सव येणाऱ्या काळातही आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडत असल्याना पाहताना आपल्याला हा अनुभव घेता येणार आहे. म्हणून या लोकशाही उत्सवाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं, तो पूर्णत्वास नेला आणि आता आपण सर्व निकालाची प्रतीक्षा करत आहोत. 31 डिसेंबरला हा निकाल सर्वांनी शांततेने सांभाळून ऐकून घ्यावा आणि त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद.